इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स हा असणार आहे आपला एरिया अंडर द कर्व. त्यामुळं आपल्याला इंटिग्रेशन शिकायचे. ठीक आहे. ओके, सो दॅट्स वाय वी हॅव टू लर्न द इंटिग्रेशन. ओके. हा, तर त्याचे काही फॉर्म्युले आहेत, काही स्टेप्स आहेत, ते आपण पाहूयात. ठीक आहे. सो टाका मग हेडिंग इंटिग्रेशनची आपली फर्स्ट डेफिनेशन. Integration is defined as antiderivative. Integration is defined as antiderivative. Integration आणि डेरिव्हेटिव्ह कसं आहे एकमेकांना अपोजिट आहे. Integration is defined as antiderivative. ठीक आहे. इंटिग्रेशन इज डिफाइंड एज अँटीडेरिव्हेटिव्ह. हे असणार इंटिग्रेशनची डेफिनेशन. जे काही आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये करतो त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट केलं म्हणजे अपोजिट प्रोसेस आहे इंटिग्रेशनची. म्हणजे जर डेरिव्हेटिव्ह मध्ये एखाद्या व्हॅल्यूने दुसऱ्याला जर मल्टिप्लाय करत असेल तर इंटिग्रेशन मध्ये तिथे आपण डिव्हिजन करणार आहे. किंवा एखाद्याचं जर काय म्हणूयात पॉवर 1 ने कमी करत असो आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये, तर आपण इंटिग्रेशन मध्ये पॉवर वाढवणार आहे. ठीक आहे. म्हणजे सगळ्या प्रोसेस एकदम एक्झॅक्टली अपोजिट आहेत. तर आता मग पाहूयात फॉर्म्युले ऑफ इंटिग्रेशन. फॉर्म्युला ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. ओके. तर आता फर्स्ट जे काय आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असणार आहे आपला 1 आहे, बरोबर. तो याच्यावरनं येतो आपला इंटिग्रेशन ऑफ 1 इक्वल टू एक्स प्लस सी. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आता इथे प्रत्येक फॉर्म्युलात मॅन्डेटरी येणार आहे. कॉन्स्टंट का मॅन्डेटरी आहे माहितीये का? बिकॉज जर पाहिलं तर एक्स प्लस जर 10 घेतलं आणि याचा डेरिव्हेटिव्ह जरी फाइंड आउट केला तरी काय मिळतो आपल्याला 1च मिळतो. एक्स प्लस 50 घेतला म्हणजे दुसरा कुठलाही एखादा नंबर घेतला एक्स सोबत ऍडिशन मध्ये आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केलं, काय मिळणार आहे? 1च मिळणार आहे. सो दॅट आता हे जेव्हा आपण याला जनरलाइज करतोय, ठीक आहे, जेव्हा आपण याला जनरलाइज करतोय तेव्हा जो काही कॉन्स्टंट ऍड होणार आहे त्याला आपण जनरल सी ची व्हॅल्यू घेणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. त्याला काय करणार आपण कंटिन्युअस सी ची व्हॅल्यू घेणार आहे. सो दॅट आपण प्रत्येक फॉर्म्युला मध्ये जो काही कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे कंपल्सरी ऍड करणार आहे. ठीक आहे. सेकंड इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता जर आपल्याकडे के इंटू एक्स आहे, याचा डेरिव्हेटिव्ह केलं तर काय येतं? कॉन्स्टंट येतो, बरोबर ना. कॉन्स्टंट बाहेर येणार आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो म्हणजे तो के झाला. आता के चं इंटिग्रेशन घेऊयात. काय यायला पाहिजे मग? इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट काय यायला पाहिजे आपला? के इंटू एक्स आणि आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इज ऍज इट इज वेअर के इज वेअर के इज कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. हा, आता त्यानंतर नेक्स्ट येतं आपलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन. इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपला जो की प्रत्येक ठिकाणी किंवा बऱ्याच वेळा लागतो आपला, बरोबर. काय तो एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. आता इथे पहा एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करत असताना प्रोसेस काय केली आहे की पॉवरने मल्टिप्लाय केलंय आधी आणि नंतर पॉवर 1 ने कमी केली आहे, बरोबर. आता इथं उलट करायचं, पॉवर तिकडे एक्स ने कमी केली होती, इकडे काय करणार आपण पॉवर वाढवणार. तर तिकडे पॉवरने मल्टिप्लाय केलं होतं, इकडे पॉवरने काय करणार आपण डिवाइड करणार. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन dx काय येईल मग? आता पॉवर 1 ने कमी केली होती, इकडे काय होणार? वाढणार. इकडे मल्टिप्लाय केलं होतं, इकडे काय होणार? डिवाइड होणार. So integration of x raised to n is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 plus 2.
ठीक आहे, सिंपल एकदम. पहा, त्यानंतर आहे आपला लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय तो 1/x. implies that integration of 1/x dx is equal to log x plus c. इंटिग्रेशन ऑफ 1/x काय असणार आपला log x plus c. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट जो आहे आपला, आता हे जे पहा, तुम्हाला जेव्हा काय आता लर्न करणार आहे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, तेव्हा तुम्हाला फक्त हे वाल्या कॉलमचे फॉर्म्युले लर्न करायचे. ठीक आहे. हा डेरिव्हेटिव्हचा रेफरन्स का घेतोय आपण? बिकॉज इंटिग्रेशन इज डिफाईन ॲज द अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनचे फॉर्म्युले जनरेट झाले कसे हे त्याच्या मागचं रिझन आहे. दॅट्स इट, बाकी काही नाही. क्लिअर? याचा अर्थ असा नाही की डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले कंपल्सरी पाठच पाहिजे तरच आपण इंटिग्रेशन शिकू शकतो. ठीक आहे, फक्त इंटिग्रेशनचे प्लेन फॉर्म्युले पाठ करा. कन्फ्युजन होत असेल तर डिरेक्टली इंटिग्रेशनचे प्लेन फॉर्म्युले पाठ करा, काही प्रॉब्लेम. आपण इंटिग्रेशन आरामात. सेकंड थिंग, एक गोष्ट शेअर करायची राहिली तुमच्यासोबत, काय की आपला जो काही चॅप्टर 1, 2 आणि 3 आहे, 1, 2 आणि 3 आहे, हा जो काही चॅप्टर असणार आहे आपला, हे सगळे आपल्याला इंटरकनेक्टेड आहेत. म्हणजे पण जसं तुम्ही M2 मध्ये पाहिलं, चॅप्टर 1 जो होता अल्जेब्रा, त्यात 3 वेगवेगळे टॉपिक, म्हणजे एका चॅप्टर मधले 3 टॉपिक होते, त्यांचाच एकमेकांशी संबंध नव्हता. म्हणजे लॉगचा संबंध मॅट्रिक्स सोबत नव्हता, मॅट्रिक्सचा संबंध पार्शियल फ्रॅक्शन. देन सेकंड चॅप्टर होतं ट्रिग्नोमेट्री, त्याचा आणि फर्स्ट चॅप्टरचा काही संबंध नव्हता. नंतर आलं स्ट्रेट लाईन, अगेन त्याचा आधीच्या 2 चॅप्टरशी संबंध नाही. नंतर आलं डेरिव्हेटिव्ह, त्याचा पण काही संबंध नाही. शेवटी आलं स्टॅटिस्टिक, त्याचा पण काही संबंध. बट इथे जे काही फर्स्ट 3 चॅप्टर्स आहेत सगळे इंटरकनेक्टेड आहे. इंटरकनेक्टेडचा प्लस पॉइंट असा आहे, तुम्ही जर चॅप्टर 1 व्यवस्थित शिकलात तर चॅप्टर 2 आणि चॅप्टर 3 हे तुम्हाला बोनस मिळणार आहे. बोनस इन द सेन्स स्टडी करावं तर लागणारच आहे, बट कमी स्टडी किंवा लवकर समजतो. म्हणजे जितका टाइम इन्व्हेस्ट करायला लागेल त्याच्यापेक्षा कमी वेळेत तुम्हाला हे. आणि याचा ड्रॉबॅक असा आहे इंटरकनेक्टेड चॅप्टर्सचा, की जर एक चॅप्टर नाही समजला तर पुढचे पण चॅप्टर समजत नाही. ठीक आहे, सो इंटिग्रेशन समजून घ्या, पुढचे 2 चॅप्टर ऑटोमॅटिक समजतील आणि तुम्हाला आउट ऑफ 70 पैकी बऱ्यापैकी जवळपास विथ ऑप्शन जर पाहिलं तर 60 मार्क्स तर हे 3च चॅप्टर देतील. ठीक आहे, विथ ऑप्शन हे 3 चॅप्टर तुम्हाला 60 मार्क्स देऊन जातील. ठीक आहे, ओके. तर असू द्यात, येऊयात चला आपल्या इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याकडे. हे सांगायचं रिझन इतकंच होतं की हे फर्स्ट चॅप्टर आहे, याला टाइम द्या, प्रॉपर शिका. सेकंड आणि थर्ड चॅप्टरला जास्त काही इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा टाइम द्यायची गरज पडणार नाही. पण जर पहिला चॅप्टर जर व्यवस्थित नाही केलं, ऑब्व्हियसली दुसरं आणि तिसरं पण डोक्यावरनं जाईल. आणि शेवटचे 2 चॅप्टर आहेत ते कॅल्क्युलेटिव्ह आहेत. मग ते काही पहिल्या 3 चॅप्टरशी इंटरकनेक्टेड नाही. ठीक आहे, ते आपल्याला सेपरेटलीच शिकावे लागणार, लर्न करावे. ठीक आहे, ओके. then आपला फिफ्थ फॉर्म्युला आहे बिचारा e रेस टू एक्स. e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय तो? e रेस टू एक्स असतो त्याचं इंटिग्रेशन जरी घेतलं तरी पण मग काही चेंज होणार. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू एक्स अगेन काय येणार आहे e रेस टू एक्स प्लस सी. ठीक आहे, देन e रेस टू एक्स नंतर येतो a रेस टू एक्स. आता e रेस टू एक्स आणि a रेस टू एक्स सेमच आहे, फक्त चेंज काय इंटू याला लॉग ए ऍड होतो. आता इंटिग्रेशन मध्ये काय, आता डेरिव्हेटिव्ह मध्ये लॉग ए ने मल्टिप्लाय केलंय म्हटल्यावर इंटिग्रेशन मध्ये काय होणार, लॉग ए ने डिवाइड होणार. सो ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए प्लस आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इनडेफिनाइट मध्ये प्रत्येक फॉर्म्युल्यात किंवा प्रत्येक इंटिग्रेशन मध्ये असणारच आहे. ठीक आहे, ओके. देन आता नेक्स्ट आहे आपला 7 आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय तो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स?
cos. मग मला सांगा इंटिग्रेशन ऑफ cos x काय येणार आपलं sin x plus c, right? Then derivative of cos x काय येतो आपला minus sin x, implies that integration of minus sin x काय येणार आपला cos x plus c किंवा cos x घेऊयात आपण. आता हा जो काही मायनस आहे साइनचा sin x dx चा याला तिकडे पाठवा. हा जो काही मायनस आहे इकडे गेला cos सोबत. इंटिग्रेशन ऑफ sin x काय मिळालं मायनस cos x प्लस c. ठीक आहे. तो इथे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये मुलं कन्फ्युज होतात. काय की लक्षात असतं साइनचं डेरिव्हेटिव्ह cos x आहे. मग घाई गडबडीत इंटिग्रेशन ऑफ sin x पण माणूस cos x लिहितो म्हणजे तुम्ही cos x लिहितात मुलं ठीक आहे. बट ते काय असं मायनस cos x म्हणजे तिथं सिली मिस्टेक्स होतात. सो इथं थोडंसं कन्फ्युजिंग पार्ट आहे तो प्रॉपरली व्यवस्थित लक्षात घ्या. उलट आहे डेरिव्हेटिव्हचे एक्झॅक्ट साइनचा डेरिव्हेटिव्ह cos असेल इथे कसं आहे म्हणजे कॉसचं इंटिग्रेशन साइन येतं किंवा साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस येतं. ठीक आहे. दोघांमध्ये जे काही प्लस मायनस साइन आहे ते कसे टोटली इंटरचेंज. क्लिअर. साइन झाला कॉस झाला तर आपला आहे टॅन. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय बरं sec square x. So integration of sec square x dx काय येणार सिम्पली tan x प्लस dr dt. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ sec square x dx काय येणार आहे tan x प्लस tan झालं राईट डाऊन करून. नेक्स्ट काय आपला cot x किती नंबर होता 9. 10 नंबर आहे आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ cot x मायनस cosec square x. मग इंटिग्रेशन ऑफ cosec square x इज इक्वल टू काय येणार आहे मायनस cot x प्लस c. ठीक आहे. मायनस cot x प्लस c असणार आहे. ठीक आहे. आता cot नंतर काय प्लस sec x डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x. sec चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला sec x into tan x implies that integration of sec x into tan x dx is equal to sec x plus c. ठीक आहे. is equal to काय नाही आपला sec x plus c आणि ट्रिग्नोमेट्री मधला शेवटचा आपला cosec x. काय मायनस cosec x into cot x. So integration of cosec x into cot x dx is equal to minus cosec x plus c is equal to minus cosec x plus c 3. ठीक आहे. So आता हे होते आपले ट्रिग्नोमेट्रीचे 6 फॉर्म्युले त्यांचे इंटिग्रेशन. ठीक आहे. आता यानंतर आहेत आपले इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे 5-6 फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह मध्ये. राईट डाऊन करून झालंय. झालं नसेल तर क्विक मध्ये करा. ठीक आहे. याचं तुम्हाला हे जे काही आहे या नोट्स मी तुम्हाला शेअर करेल ऍज इट इज नो प्रॉब्लेम. ऍज वेल ऍज आपल्या युट्यूबला हे जे काही लेक्चर्स आहेत ते आपले अपलोड असतात. पण तुम्ही नंतर रिव्हिजन पर्पज साठी पाहू शकता नो प्रॉब्लेम. ठीक आहे. नेक्स्ट काय डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय आपला 1 अपॉन
square root of 1 minus x square implies that integration of dx upon square root of 1 minus x square is equal to sin inverse x plus c. ठीक है, 14 derivative of cos x cos inverse x minus 1 upon square root of 1 minus x square. इथे जर पाहिलं तर साइन इनवर्स एक्स आणि कॉस इनवर्स एक्स याचे जे काय डेरिव्हेटिव्ह आहे त्यात फक्त प्लस आणि मायनसचा फरक आहे. सो हे जे काही इंटिग्रेशनची व्हॅल्यू आहे तर सेमच येणार आहे, वन डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. फक्त इथं काय येणार आहे मायनस कॉस इनवर्स एक्स प्लस सी. ही जर पेअर पाहिली तर यात काय आहे, हे जे काही इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह इन इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर याचे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतात. कुठली कुठली, आयदर प्लस साइन इनवर्स किंवा मायनस कॉस इनवर्स. दोघांपैकी कुठली एक यूज करू शकता. एका स्टुडंटने साइन इनवर्स लिहिलं आणि एकाने मायनस कॉस इनवर्स लिहिलं तरी दोघांचं आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, ते जर कंबाईन पाहिलं तर हा एकच फॉर्म्युला, हा काही वेगळा फॉर्म्युला नाही. ठीक आहे, साइन झाला, कॉस झाला, tan इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह होतो 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. implies that derivative of integration of 1 upon 1 plus x square dx is equal to tan inverse of x plus c. आता tan इनवर्स सोबत आपली कसली पेअर असणार आहे, tan चा आपला जोडीदार cot. तर dy dx of cot inverse x काय होईल ते मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. So integration of 1 upon 1 plus x square dx किंवा dx upon 1 plus x square इज इक्वल टू काय मिळणार आहे आपल्याला, आता इथे मायनस कॉट इनवर्स एक्स प्लस सी. इथे पण अगेन सेम इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर जर विचारलं तर त्याच्या तुम्ही दोन्ही पैकी एक व्हॅल्यू लिहू शकता. फर्स्ट कुठली, tan इनवर्स एक्स, किंवा सेकंड कुठली, मायनस कॉट इनवर्स एक्स. तर दोन्ही पण अलाउड आहेत. अगेन एकाने tan इनवर्स लिहिले, एकाने मायनस कॉट लिहिले, दोघांचा आन्सर करेक्ट. सर यस सर tan इनवर्स नंतर ना सर तुम्ही 1 इक्वल्स टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहिलंय सर, तिथं -1 येईल ना. कुठे कुठे 15 सर डी अपॉन dx tan इनवर्स x इक्वल्स टू सर तुम्ही ह्याच्यामध्ये इक्वल्स टू मध्ये 1 अपॉन तेच प्लस तेच एक्स स्क्वेअर. हाच फॉर्म्युला येणार आहे tan इनवर्सचा 1 अपॉन, हेच म्हणतोय ना तो. हा हेच फॉर्म्युला हाच आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स ला मायनस आहे, मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, त्या दोघांमध्ये हा एकच फरक आहे. ओके कळलं, क्लिअर. हो ओके, आता इथे पण डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ला आपण दोन व्हॅल्यू घेऊ शकतो, आयदर tan इनवर्स घ्या किंवा मायनस कॉट इनवर्स घ्या. ठीक आहे, दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला अलाउड आहेत. बाकी कुणाला काय डाऊट्स असतील तर असं मध्ये विचारत चला, बिंदास, काय घाबरायचं नाही. ठीक आहे, मध्ये इंटरप्ट केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम. नेक्स्ट आहे आपला सेक इनवर्स एक्स. फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. So implies that integration of dx upon x into square root of x square minus 1 is equal to sec inverse x plus c येणार आहे आपला. ठीक आहे, आणि आपला सेक सोबत कोण येतो, कोसेक. सो डी बाय dx of
cosec inverse x is equal to 1 upon x into minus 1 upon, इथे आता sec आणि cosec फरक काय, फक्त दोघांमध्ये मायनसचा, implies that integration of dx upon x into square root of x square minus 1 is equal to minus cosec inverse of x plus c. ठीक आहे. सो इथे पण अगेन cosec इनवर्स साठी सॉरी इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 साठी दोन व्हॅल्यू येतील, आयदर सेक इनवर्स एक्स किंवा मायनस कोसेक इनवर्स एक्स. ठीक आहे, दोन्ही पण अलाउड आहे, दोघांपैकी एक कुठलीही घ्या, अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. मॅथमॅटिक्स हा असा विषय, जर तुम्ही मॅथमॅटिकली करेक्ट आहात, स्टेप वाईज करेक्ट आहात, नो मॅटर तुमची कॅल्क्युलेशनची पद्धत कशी आहे ही मॅटर करत नाही. जर तुमच्या सगळ्या स्टेप्स करेक्ट आहेत, तुमचे कॅल्क्युलेशन्स करेक्ट आहेत, आन्सर करेक्ट आहे, तर तुम्हाला मार्क्स हे आउट ऑफ द्यावेच लागतात टीचरला. म्हणजे आपण म्हणतो ना की नाही का, म्हणजे आधी स्कूल वाले वगैरे चालतं काय, की जे स्कूलमध्ये झाली तीच मेथड फॉलो करा किंवा त्या स्टेप्स फॉलो करा. समजा एखादा आहे त्याने थोडस शॉर्टकट युज केला किंवा लॉंग कट युज केला, स्कूलमध्ये अलाउड करत नाही. तसं आता इथे कॉलेज लाईफ मध्ये नसतं. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या मेथड्स वगैरे स्टेप्स वगैरे मेथड्स वगैरे सगळं अलाउड आहे. फक्त करेक्ट फॉर्म्युला, करेक्ट वे, करेक्ट स्टेप्स, करेक्ट आन्सर, दॅट्स इट. ठीक आहे. आता हे आहे टोटल 18 फॉर्म्युले, यात अजून 22 फॉर्म्युले. सो जे काही आपले डेरिव्हेटिव्हशी रिलेटेड होते हे 18 फॉर्म्युले. सो आज आपण इतकेच घेणार आहे. तुमचा होमवर्क हा असणार आहे आजचा, की हे फॉर्म्युले लर्न करणं. यानंतर उद्या आपण राहिलेले 12 फॉर्म्युले अजून एक्स्ट्रा पाहणार आहे. सो टोटल 30 फॉर्म्युले आहेत. जे 12 फॉर्म्युले एक्स्ट्रा आहेत ते डिरेक्ट इंटिग्रेशन आहे, म्हणजे त्याचं डायरेक्ट म्हणजे असं काय म्हणतात की अँटी डेरिव्हेटिव्ह वरनं घेण्यापेक्षा त्याला फर्दर सबस्टिट्यूशन मेथड वगैरे इंटिग्रेशनच्या त्या यूज करून त्यांना सिम्प्लिफाय केलंय. ठीक आहे. तर तो जो काही पार्ट आहे, म्हणजे फॉर्म्युले जे आहेत, आता हे इनडायरेक्टली स्टँडर्ड फंक्शनचे झाले. इथनं पुढे जे पाहणार आहे आपण ते याचे आपले आयदर कंपोजिट फंक्शन्सचे आहेत थोडेफार, प्लस काही सबस्टिट्यूशन मेथडने फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे. सो इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का फॉर्म्युल्यामध्ये? तुमचा आजचा होमवर्क हा आहे की पूर्ण फॉर्म्युले पाठ करणे, कारण विदाउट फॉर्म्युले, जसं डेरिव्हेटिव्हला काही ऑप्शन नव्हता, इंटिग्रेशनला पण काही तुम्हाला ऑप्शन नाहीये, फॉर्म्युले पाहिजेच. काय डाऊट असेल तर विचारा. सर उद्या जे लेक्चर होणार आहे सर ते पण डेमोच होणार आहे का? हा, उद्याच्या दिवस 1-2 दिवस अप्लाय आहे, नंतर मग बुधवारपासून रेग्युलर म्हणजे काही होईल. ओके ऍडमिशन ज्यांचं फिक्स होईल त्यांचं. ठीक, ओके चालेल.